हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय इथनं केंद्र सरकारी नोकरीची नोटिफिकेशन आली आहे. अर्ज पद्धती ही ऑनलाईन असणार आहे आणि वेतनही खूप सुंदर असणार आहे. 1.5 लाखाच्या घरात वेतन असणार आहे आणि अर्ज फी ही फक्त 50 रुपये असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये तुम्ही जसं पाहू शकता, 2 कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर फॉर मराठी लँग्वेज. आणि तुम्ही इथे पे मॅट्रिक्स लेवल पण पाहू शकता, प्लस अलाउन्सेस अँड ॲडमिसिबल ॲज पर रूल. म्हणजे खूपच चांगलं पेमेंट ऑफर केलं जातं. एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि अदर इसेन्शियल क्वालिफिकेशन पाहू शकतो. जनरलसाठी जी एज लिमिट आहे ते 18 इयर्स आणि मॅक्सिमम 38 इयर्स. SC, ST, OBC आणि स्पेशल बॅकवर्ड क्लास 18 to 43 इयर्स आणि हायकोर्ट गव्हर्मेंट एम्प्लॉई अप्लाइंग थ्रू अ प्रॉपर चॅनल 18 आणि अपर एज लिमिट नॉट ॲप्लिकेबल. एसेन्शियल क्वालिफिकेशन डिग्री असली पाहिजे रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं आणि इंग्लिश मराठी. प्रेफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट्स हू आर होल्डर ऑफ अ डिग्री इन लॉ फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि दोज हू आर प्रोफिशंट इन इंग्लिश आणि मराठी किंवा काही लँग्वेजमध्ये म्हणजे हिंदी आणि कोकणीपैकी एक लँग्वेज ते कॅन्डिडेट्स प्रेफरन्स दिलं जाईल. आणि कम्प्युटर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. वर्ड प्रोसेसर, MS ऑफिस, MS वर्ड, लिनक्स, वर्डस्टार 7, ओपन ऑफिस ह्याचं नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हे सगळे कोर्स MSCIT कम्प्युटरचे ते असणे आवश्यक आहे. तुमच्यावर जर केस असेल, क्रिमिनल केस पेंडिंग असेल किंवा तुम्ही परमनंटली डिबार्ड डिस्क्वालिफाईड असाल कोणत्याही कोर्टनी, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशननी, तर सच कॅन्डिडेट विल बी डिस्क्वालिफाईड. किंवा एकापेक्षा जास्त स्पाऊस असतील तर पती पत्नी, त्यानंतर आणि 2 मुलांपेक्षा जास्त अपत्य असतील तर तुम्हाला आपत्ती होईल, म्हणजे तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. एक्झामिनेशन होणार आहे 100 मार्काची, 3 तासाची. इंग्लिश ग्रामर, एसे, लेटर रायटिंग, ट्रान्सलेशन ऑफ इंग्लिश टू मराठी अँड एनी वन ऑफ द फॉलोइंग लँग्वेज, हिंदी किंवा कोकणी. 30, 20, 10, 40 असे मार्क असणार आहे. टोटल 100 मार्क्सचा पेपर येणार आहे 3 तासासाठी आणि मिनिमम पासिंग 50 मार्क्स असणार आहे. वायवा होणार आहे, ओरल होणार आहे 20 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हे सगळं झाल्यावरच तुम्ही क्वालिफाय व्हाल. ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला दिसते आहे इकडे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स स्कॅन करायचे आहेत तुम्हाला. प्रिंटआउट ऑन आधार, ॲडमिट कार्ड अँड व्हॅलिड ओरिजिनल फोटो आयडेंटिटी प्रूफ हवा आहे तुम्हाला. ते दाखवायचं एक्झामिनेशन सेंटरमध्ये. आणि इथे सिलेक्टेड अँड वेटिंग लिस्ट दिलेली आहे इथे. त्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन आहे, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे कॅन्डिडेटसाठी, ते वाचायचे आहे तुम्हाला. डेट्स दिलेले आहे. 1 ऑगस्टपासून ऑनलाईन पेमेंट सुरू होईल. रजिस्ट्रेशन फी ही 50 रुपीज असणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि अशी होती ही ॲडव्हर्टिजमेंट. ही मेन वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट. त्याच्यावर अजून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या वेळेसच फी भरायची आहे. नुसतं ॲप्लिकेशन फॉर्म भरलं की तुम्हाला कॅन्डिडेचर मिळालं असं नाही, तर तुम्हाला शॉर्टलिस्ट व्हावं लागेल. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स चेक होतील, तुम्ही त्या पोस्टसाठी एलिजिबल आहात की नाही. स्क्रीनिंग टेस्ट होईल, त्याच्यानंतरच ते डिसाईड करणार. एक्झामिनेशन फी इथे दिलेली आहे. पब्लिशिंग लिस्टच्या वेळेस तुम्हाला एक्झामिनेशन फी सांगितली जाईल. अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन ॲडव्हर्टिजमेंट सकट. तोपर्यंत धन्यवाद.